मित्रांनो, यूपीच्या अलीगडची सासू आणि जावयाची प्रेम कहाणी ताजीच होती तेव्हा मला असं वाटलं होतं की आता याच्या खाली अशी कोणतीच पातळी उरली नाहीये ज्याच्यावरती आजकालच्या युगातील पुरुष आणि महिला पडू शकतात. पण नाही, मी चुकीचा होतो. आता यूपीच्या बदायूमध्ये 4 मुलं असणारी महिला आपल्याच मुलीच्या होणाऱ्या सासऱ्यासोबत पळून गेली. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. सासऱ्यासोबत पळून गेली. आता या महिलेच्या नवऱ्याने सांगितलंय की मी ट्रक ड्रायव्हरचं काम करतो, त्यामुळे महिनाभर घरी येत नाही. आता याच कालावधीमध्ये माझ्या बायकोनी माझ्या मुलीच्या होणाऱ्या सासऱ्यासोबत अनैतिक संबंध निर्माण केले. याच्या अगोदर सुद्धा तिने 3 वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण शेवटी चौथ्यांदा तिने आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला आणि शेण खायला आपल्या मुलीच्या सासऱ्यासोबत पळून गेली. काय आहे हे पूर्ण प्रकरण सांगतो. पण अजूनपर्यंत तुम्ही मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. आता 2002 मध्ये ममताचं लग्न झालं होतं. तिला 2 मुलं 2 मुली होत्या. तिचा नवरा हा ट्रक ड्रायव्हरचं काम करायचा. अतिशय सुखी संसार चालू होता. ममताच्या मुलीचं लग्न जवळच्याच एका गावामध्ये ठरलं होतं. जिथे लग्न ठरलं होतं, मुलाच्या बापाचं नाव हे शैलेंद्र उर्फ बिल्लू असं होतं. आता विषय असा की ममताचा नवरा हा ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे तो महिनाभर घरी येत नसत. त्यामुळे ममताला घरामध्ये एकटं वाटायचं, तिला घरामध्ये करमत नसत. आता करायचं काय? आता ममता मॅडमला काय सुचलं नाही. करायचं काय, करमणूक काढायची कशी? या नादामध्ये ममताचा टाका भिडला तो आपल्याच मुलीच्या होणाऱ्या सासऱ्यासोबत. दोघांमध्ये बोलणं वाढू लागलं. मग दोघं फोनवरती बोलू लागले. मग या बोलण्याचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मग या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मग बिल्लू ममताच्या घरी येऊ लागला. त्याचं उठणं बसणं वाढलं. आता नातेवाईक असल्यामुळे शेजारी लोकांना जराही शंका आली नाही. पण ह्यांचं उठणं भेटणं वाढलं. कधी कधी बिल्लू रात्री यायचा आणि पहाटे सकाळी निघून जायचा. आता ममताच्या पोरांनी जो जबाब नोंदवला आहे त्याच्यानुसार बिल्लू घरी यायचा तेव्हा आमची आई आम्हाला दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसायला सांगायची. असंच 10-11 तारखेला बिल्लू घरी आला होता तेव्हा ममताच्या पोरांनी ममताला आणि बिल्लूला अनैतिक संबंधामध्ये पाहिलं. तिघांमध्ये वाद झाला. ममताला ते पटलं नाही. खूप राग आला. रागाच्या पोटी 11 तारखेला रात्री ममताने घरातील सर्व पैसे दागिने घेऊन आपल्याच मुलीच्या होणाऱ्या सासऱ्यासोबत रात्री अल्टो कारमधून बसून फरार झाली. आणि पुन्हा प्रश्न निर्माण झाला की कोण चुकीचा आणि कोण बरोबर. मित्रांनो, काय चाललं या जगामध्ये? कुठे चुकतोय आपण? का आपण विनाशाच्या दिशेने चाललोय? का आजकालच्या महिला पाऊल उचलताना आपल्या संसाराचा, आपल्या घराचा, मुलाबाळांचा, नवऱ्याचा विचार करत नाहीत? का? हे खरंच प्रेम होतं की मूर्खपणा होता की फक्त आकर्षण होतं? काय म्हणायचं अशा घटनेला? कोण कारणीभूत? काय चाललंय? म्हणजे मला समजत नाही की देवाने सर्वात बुद्धिमान जो प्राणी बनवलाय तो माणूस, स्त्री आणि पुरुष, तरी सुद्धा 2-4 मुलं असणारी महिला आपल्याच मुलीच्या सासऱ्यासोबत पळून जाणं हे ऐकून मला धक्का बसतो. काय बोलायचं समजत नाही. म्हणजे कुणावरती विश्वास ठेवायचा, कुणावरती नाही, देवच जाणो. मित्रांनो, पण तुम्हाला काय वाटतंय? हे प्रेम प्रेम होतं, मूर्खपणा होता की आकर्षण होतं? इथे ममता चुकली की ममताच्या पोरीचा होणारा सासरा चुकला? संस्कार चुकले की जमाना चुकला? खाली कमेंट करून सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो, जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया पुढच्या एका खतरनाक भयानक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.